आज आपण करणार आहेत अजिबात साखरेचा वापर न करता आणि गुळेचा वापर न करता असे ड्रायफ्रूट्स लाडू, जे की लहान काय मोठे कोणी पण खाऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मी टाकणार आहे तूप. इथे आपण ॲड करूया 2 चमचे सनफ्लावर सीड्स आणि 2 चमचे पंपकिन सीड. याला आपल्याला व्यवस्थित हलक्या आचेवर भाजून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, हे भाजताना गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे आणि हे लगेच भाजतात, काही वेळ लागत नाही याला भाजायला. इथे भाजून झाले आहे. आता याला मी काढून घेणार आणि त्याच पॅनमध्ये मी आता साधारण अर्धा कप इथे मी टाकत आहे काजू आणि अर्धा कप टाकत आहे बदाम. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आणि अर्धा वाटीच इथे मी टाकत आहे अक्रोडला. यालासुद्धा आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इथे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झाले आहे. यालासुद्धा आपण काढून घेऊया वेगळं. आता इथे आपण ॲड करूया 2 चमचे जवस, ज्याला आपण फ्लॅक्सीड असे पण बोलतो, आणि 2 चमचे इथे मी टाकणार आहे खसखसला. आता फ्लॅक्सीड टाकणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण जर का आपण ड्रायफ्रूट्स लाडू बनवत आहे ते हे ॲड करा. हे आपल्याकरता खूप उपयोगी असतं. आता याला कधीपर्यंत भाजायचं आहे, साधारण जेव्हापर्यंत आपली फ्लॅक्सीड तडतडत नाही तेव्हापर्यंत याला भाजून घ्या. आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता यालासुद्धा मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेते. आता आपण त्याच पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे ॲड करूया तुपाला. इथे मी 1/4 कप घेतलेला आहे डिंक. आता थोडं करत इथे मी हे डिंक या तुपात टाकणार आणि पूर्णतः फुगेपर्यंत याला भाजून घेणार आहे. आता इथे डिंक व्यवस्थित फुगू केलेली आहे. याला मी काढून घेणार आहे आणि आता परत याच पॅनमध्ये आता बाकीची जे डिंक आहे ती पण आपण ॲड करून घेऊया. एकासोबत टाकलं तर व्यवस्थित सगळ्या भाजल्या जात नाही, त्यामुळे मी थोडं करत टाकलं. आता सगळं आपलं डिंक भाजून झालं आहे. याच्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तुम्ही तूप ॲड करा आणि साधारण इथे 2 वाटी भरून इथे मी टाकत आहे मखाणेसुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे छान. जेव्हापर्यंत ते क्रिस्पी होत नाही तेव्हापर्यंत आपण याला भाजून घेऊया. आता इथे 4 ते 5 मिनटं झाले मी याला भाजत आहे. इथे एक मखाना तोडून पाहिलं, अगदी व्यवस्थित हाताने तो तुटतो आहे, म्हणजे आपले मखाणे भाजले गेले आहे पूर्ण. याला काढून घेऊया. आता इथे पॅनमध्ये परत इथे मी तूप ॲड करत आहे. मी सगळ्यात लास्ट तुम्हाला सांगणार की टोटल मी किती तुपाचा इथे वापर केलेला आहे. आता इथे साधारण 2 चमचे परत तूप ॲड केलं आहे. त्या तुपामध्ये आपण ॲड करूया आता. इथे मी 4 अंजीर घेतले आहे. त्याला बारीक थोडंसं कापून घेतलं, ते ॲड केलं आणि अर्धा वाटी इथे मी घेतले आहे काळे मनुका. या दोन्ही याला आपण भाजून घेऊया. काळे मनुक्याच्या ऐवजी तुम्ही साधे आपले जे बेदाणे असतात ते पण घेऊ शकता. हे भाजून झाल्यावर आता मी तुम्हाला सगळ्यात लास्ट सांगणार ॲक्च्युली की किती हे आपल्याला तूप ॲड लागलं आहे सगळं करताना. इथे आपण ॲड करूया डेट्स, ज्याला आपण पेंडखजूर असे पण म्हणतो. याचे सगळ्या बिया मी काढून घेतल्या आहे पहिलेच आणि हे आपण यात ॲड करून घेऊया. साधारण ते 150-200 ग्रॅम आहे. जर का वाटीने पकडलं तर एक मोठी वाटी भरून मी यात टाकत आहे, कारण की आपण साखर या गूळ टाकणार नाही आहे, तर याचाच आपला गोडवा लाडूला द्यायचा आहे, त्यामुळे याचा थोडंसं प्रमाण जास्त ठेवा. आता हे सगळं आपल्याला एकत्र भाजून घेऊया जेव्हापर्यंत हे जे खजूर आहे अगदी सॉफ्ट नाही होत तेव्हापर्यंत. आता इथे अर्धी वाटी मी टाकत आहे फुटाणे. आता फुटाणे टाकणंसुद्धा ऑप्शनल आहे, पण असणार तर हे पण नक्की टाका आणि स्लो गॅसवर याला आपण भाजून घेऊया. तसं हे भाजलेलेच आहे, पण पावसाळा असल्यामुळे थोडासा ओलवा असतो, जेणेकरून थोडं पण ओलवा असणार तो निघून जाणार. आता यालासुद्धा भाजून घेतलं तर मला काढून घेते एका वाटीमध्ये. आता पॅनमध्ये मी इथे साधारण 1/4 कप टाकत आहे तूप. तूप टाकल्यावर आता इथे मी 2 वाटी घेत आहे पीठ. नॉर्मल आपलं जे आपण चपात्या करतो तेच पीठ आहे.
आता वाटीचं प्रमाण नक्की तुम्ही एकच कोणतीही वाटी ठेवा, ज्याच्याने तुम्ही सगळं काही मेजरमेंट करणार. 2 वाटी जर का तुम्ही पीठ घेत आहे तर 1 वाटी तुम्ही तूप घ्या. सगळं काही मेजरमेंट एक वाटी सेट करून घ्या, त्याच्यानेच करा. बस आता याला स्लो गॅसवर आपल्याला भाजायचं आहे तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत यातनं सुगंध येत नाही. सेकंड याचा जर कलर चेंज नाही होत तेव्हापर्यंत. एकाच वेळी पूर्ण तूप टाकू नका, असं थोडं थोडं करत तूप टाकत जा आणि त्याला भाजत राहा. एकासोबत तूप टाकलं तर तुपाला आपल्याला मेजरमेंट कळत नाही बरोबर, त्याच्यामुळे थोडं थोडं करत असं आपण ॲड करत जाऊ आणि याला भाजत जाऊ. साधारण हे मला तूप पूर्ण पाऊण वाटी तूप लागलेलं आहे फक्त पीठ भाजायसाठी. इथे 8 ते 10 मिनटं झाले मी स्लो गॅसवर याला भाजत आहे. हे बघा व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आपल्याला पीठ. आता याला आपण बाजूला काढून घेऊया. आणि इथे मी हे जे ड्रायफ्रूट्स ठेवले आहे आपण सगळं काही भाजून एकत्र, याला आता आपण ग्राइंड करून घेऊया. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं मोठं, त्यात सगळ्यात पहिले आपण मखाने ॲड करून घेऊया आणि मखाण्याला ग्राइंड करून घेऊ. आता इथे मखाने व्यवस्थित आपले ग्राइंड झाले आहे. पूर्ण पावडर पण करायची आवश्यकता नाही आहे, थोडं बहुत झालं तरी पण चालेल. आता थोडंसं मखाण्याचं पीठ त्यात ठेवलं आहे मी आणि याच्यातच आपण ॲड करूया आपलं खजूर आणि मनुका, जेणेकरून ते पूर्ण खाली बसणार नाही आणि व्यवस्थित ते ग्राइंड होऊन जाणार. इथे बघा सगळं व्यवस्थित मी ग्राइंड करून घेतलं आहे. ड्रायफ्रूट झाले, आपले मखाणे झाले आणि पेंड खजूर वगैरे सगळं. आता याला सगळ्याला आपण पहिले मिक्स करून घेऊया. हे सगळं हलकंसं गरम आहे, पूर्ण थंड झालेलं नाही आहे, हलकं गरम आहे ते. आता हे सगळं मिक्सचर हाताने एकदा आपण मिक्स करून घेऊया. हाताने व्यवस्थित मिक्स होते, कारण एवढं चमचेने होत नाही तेवढं. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता याच्यात आपलं जे पीठ ठेवलं तर भाजून ते पण ॲड करून घेते मी. पीठसुद्धा गरम आहे, खूप नाही पण हलकंसं गरम आहे. पूर्णतः थंड आपण काहीच नाही टाकणार, कारण की बाइंडिंग बरोबर येणार नाही लाडूला, त्यामुळे. आता इथे मी साधारण अर्धा ते 1 चमचा मी ते टाकणार आहे सुंठ पावडर. त्यानंतर इथे जायफळ घेतले आणि याला असं घासून घासून आपण टाकून देऊया. जायफळ आणि सुंठ नक्की ॲड करा आणि आपण आता मिक्स करून घेऊ. पहिले याच्यात पहिले ज्या गुठळ्या झाल्या आहेत ते आपण मोडून घेऊया हाताने व्यवस्थित. चला आता लाडू बनवायला घेऊया आपण. इथे फटाफट असे लाडू आपले बनवून तयार होतील. आता इथे तुम्हाला एक लाडू मी करून दाखवते. खूप छान वाटतात हे लाडू, नक्की तुम्ही करून पहा. व्हिडिओ आवडली असतात लाईक करा.